पंढरपूरमध्ये जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। यावेळेला संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी आघाडीच्या नेत्यांबरोबर पुढील राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करीत असून पुढील काळात एकजुटीने निवडणुकीशी सामोरं जाण्याचा निर्णय या बैठकीत घेतलेला आहे। बैठकीनंतर हॉटेल विठ्ठल इन या ठिकाणी संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी माध्यमांसोबत संवाद साधला। राज्यामध्ये आघाडीच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर सर्व शिवसैनिक आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागले असल्याचं कोकीळ यांनी सांगितलं आहे। शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम करताना आज गेल्या आठवड्यामध्ये प्रणितीताई शिंदे यांची महाविकास आघाडीकडून त्यांची घोषणा झाली त्यांच्या उमेदवारीची। आणि घोषणा झाल्यानंतर आमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये अतिशय त्वेषाने काम करून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा आहे याच्यासाठी काल बैठक झाली। त्या बैठकीमध्ये सोलापूर लोकसभेमधील 5 विधानसभेचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि सदर बैठकीसाठी माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदे आणि प्रणितीताई शिंदे त्या उपस्थित होत्या। सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर त्यांना आवाहन केलेलं आहे आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की अतिशय द्वेषपूर्ण अशी ही लढाई आहे, ती लोकशाहीच्या अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे। याच्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणं आवश्यक आहे। उद्धवजी साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन करून प्रणितीताईंना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी त्या प्रचारामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावा अशा प्रकारची ती बैठक घेऊन सगळ्यांनी उत्स्फूर्त असा पाठिंबा दिला आणि त्या बैठकीमुळे एक वेगळं चैतन्य त्या पदाधिकाऱ्यांमध्ये संचारलेलं आहे, कार्यकर्त्यांमध्ये। आणि अतिशय आज सांगून ठेवतो या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रणितीताई शिंदे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय होणार हे निश्चित झालेलं आहे कालच्या मीटिंगमध्ये।